काही गोष्टीला मर्यादा आहे, काही गोष्टीला मर्यादा नाही. सप्ताह मर्यादा आहे किती दिवसाचा? 7 दिवसाचा. 8व्या दिवशी काला झाला की हाला, पुन्हा जर आला तर काला. ही मर्यादा आहे. पाहुणा म्हटला की त्याला सुद्धा मर्यादा आहे. मला किती दिवस पाहुणे म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या गावाला गेले, किती दिवस पर्यंत मर्यादा आहे? जास्तीत जास्त आमच्या आयराणी भाषेमध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणे पहिला दिन. आता आयराणी काय? पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै आणि तिसरा दिन अक्कल का ती गई. याचा अर्थ असा आहे की त्याला मर्यादा आहे. तसं या ठिकाणी नंदबाबाकडे भगवान कृष्णाचं आगमन झालं. नंदबाबा म्हणले आता उत्सव, आनंदोत्सव संपन्न झाला, तुम्ही आपापल्या घरी जा ना आता. त्यावेळेस त्या गोकुळातल्या स्त्री आणि पुरुषांनी उत्तर दिलं, नंदबाबा अरे कृष्णाचा अवतार झाला नव्हता तोपर्यंत संसार करण्याची वृत्ती होती, पण आता कृष्णाचा अवतार झाल्याबरोबर, त्याचं दर्शन झाल्याबरोबर संसार करणारी जी वृत्ती होती का, त्या वृत्तीचा कृष्ण स्वरूपामध्ये लय झाला. आता कैसे जाऊ बरं. कृष्ण स्वरूपामध्ये असं आहे काय? मला असं वाटतं महाराज, कृष्ण स्वरूपामध्ये जे आहे जगात कुठेच नाही. सत्यम शिवम पांडुरंग कांती रत्न किळ देव सुंदर राजस सुकुमार मदनाचा. आणि म्हणून तुका म्हणे छंद, याचं वर्णन पंचदशीमध्ये आलं, याचं वर्णन श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे, याचं वर्णन श्रीमंत ज्ञानोबारायांनी सुद्धा केलेलं आहे. मन हे चंचल आहे, पण या मनाला तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. भगवान परमात्म्याचं स्वरूपच असेल मनमोहन मनमोहन मुरली बाबा नंदाचा मन मोहिले गोविंदे बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. आतापर्यंत मी तुमच्या समोर अभंगाचा भाव सांगितला. उरलेत शिल्लक आपल्याकडे 15 मिनिटं. आता 15 मिनिटामध्ये कृष्ण चरित्र. आता चरित्र फार मोठं आहे, याच्या खोड्या किती सांगू मै पत्र सिंधुवाटी. बरं त्याच्या चरित्राचं वर्णन करणं वेदासी बाई असं त्याचं वर्णन आहे बाबा. जिथे वेदाला कळत नाही पुसू नका काही, कळलेची नाही शेष सिनला झाल्या शस्त्र जिपा जिपा. देव का हो विटे उभा, देव का हो विटे उभा. अरे सहस्र मुखाचा शेष वर्णिता सिनला. किती मुखाचा? सहस्र मुखाचा. आता मला तर एकच मुख, एका मुखाचं त्याचं चरित्राचं वर्णन करणं तसं कठीण आहे. वेळेचा अभाव आहे. वेळ त्या वेळेप्रमाणे आपण कृष्ण चरित्र 1-2 लीला सांगू आणि कीर्तन सेवेला पूर्ण रामदेव तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा हाताने टाळी आणि मुखाने प्रभू भजन म्हणायचे. मांड्या घालून बसा, कोणीही आळस करू नका, प्रेमाने प्रभू भजन म्हणा. विठोबा